नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा कोणत्या एक्सप्रेसवेवर आहे? होमबाउंड चित्रपट हा कोणत्या ऑस्कर श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट झालेला आहे? आणि डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त सराव कोणत्या देशांसोबत होणार आहे? आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2024. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही पुन्हा एकदा आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 21 डिसेंबर. 21 डिसेंबर 1909 अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची 1909 मध्ये गोळ्या घालून वध केला. बाजूच्या चित्रामध्ये जॅक्सनच्या वधापूर्वी श्री अनंत कान्हेरे यांनी स्वतः काढून घेतलेले आपले एक छायाचित्र आहे, ते तुम्ही पाहतच आहात. 21 डिसेंबर 1921 भारताचे 17वे सरन्यायाधीश पी.एन. भगवती यांचा आज जन्मदिवस. 21 डिसेंबर 2017 दर्पण योजनेची आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. दर्पण योजना काय आहे? तर डिजिटल ॲडव्हान्समेंट फॉर रूरल पोस्ट ऑफिस फॉर न्यू इंडिया. तर लक्षात घ्या, 21 डिसेंबर 2017 दर्पण योजनेची सुरुवात. तर हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा कोणत्या एक्सप्रेसवेवर आहे? तर यासाठीचे पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई नागपूर, पर्याय क्रमांक 2 दिल्ली कोलकाता, पर्याय क्रमांक 3 दिल्ली मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई बेंगळुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली मुंबई. तर देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा आता राजस्थानातील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर होणार आहे. हा भारतातील पहिला 8 पदरी एक्सप्रेसवे असणार आहे. मार्ग आहे दिल्ली ते मुंबई. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व्हमधून हा बोगदा जातो. हा बोगदा दिल्ली मुंबई प्रवास वेळ 24 तासांवरून 12 तासावर आणेल. एकूण एक्सप्रेसवेची लांबी आहे 1350 ते 1386 किलोमीटर. भारतातील हा सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. राजस्थानातील लांबी आहे 373 किलोमीटर आणि या बोगद्याची लांबी आहे 4.80 किलोमीटर. याचा उद्देश काय आहे? तर पर्यावरण संरक्षण करणे, जेणेकरून वन्यजीव मार्ग हा सुरक्षित होईल. तर लक्षात घ्या, देशातील पहिला 8 पदरी बोगदा कुठे असणार आहे? तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानमध्ये हा आता बोगदा होणार आहे. पुढचा प्रश्न. हान्सीला हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करणारे मुख्यमंत्री कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मनोहरलाल खट्टर, पर्याय क्रमांक 2 भूपिंदर हुड्डा, पर्याय क्रमांक 3 नायब सिंह सैनी आणि पर्याय क्रमांक 4 दुष्यंत चौटाला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायब सिंह सैनी. तर हान्सी हा हरियाणाचा आता 23वा जिल्हा म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. याची घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केलेली आहे. ही घोषणा 16 डिसेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. यापूर्वी हरियाणामध्ये 22 जिल्हे होते. आता हरियाणामध्ये हान्सी या जिल्ह्यामुळे आता 23 जिल्हे असणार आहेत. हान्सी हा पूर्वी हिसार जिल्ह्याचा भाग होता आणि आता त्याला स्वतंत्र जिल्हा दर्जा म्हणून आता मिळणार आहे. तर लक्षात घ्या, हान्सी हरियाणाचा 23वा जिल्हा. पुढचा प्रश्न. होम बाउंड हा चित्रपट कोणत्या ऑस्कर श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बेस्ट फिल्म, पर्याय क्रमांक 2 बेस्ट डायरेक्टर, पर्याय क्रमांक 3 बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म आणि पर्याय क्रमांक 4 बेस्ट स्क्रीन प्ले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म. तर होमबाउंड हा बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये आता आपल्या नवीन एका श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे. नीरज घायवान दिग्दर्शित. लक्षात घ्या, होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? नीरज घायवान. तर नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड या चित्रपटाला 98व्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे. 86 देशांच्या एंट्रीमधून फक्त 15 चित्रपट यामध्ये आता शॉर्टलिस्ट झालेले आहेत. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे ईशान खट्टर, जान्हवी कपूर
आणि विशाल जेठवा यांची. ही कथा काश्मीरी पत्रकार बशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे. 2020 मध्ये हा निबंध न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित करण्यात आलेला होता. मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार या चित्रपटाने जिंकलेले आहेत. टोरंटो इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवामध्ये पीपल्स चॉईस इंटरनॅशनलमध्ये हा दुसरा रनरअप चित्रपट ठरलेला आहे. आत्तापर्यंत भारताला या श्रेणीमध्ये कोणत्याही प्रकारचा विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे होमबाउंड आता याला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये आता 15 शॉर्टलिस्ट जे चित्रपट झाले आहेत त्यामध्ये आता स्थान मिळालेले आहे. त्यामुळे एक प्रकारचे या चित्रपटाची वाहवा आता यामार्फत होणार आहे आणि भारताला जर या चित्रपट श्रेणीमध्ये जर पुरस्कार मिळाला तरी भारतासाठी नक्कीच अभिमानाची अशी बाब असणार आहे. पुढचा प्रश्न, डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त सराव कोणत्या देशांसोबत आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत सौदी अरेबिया, पर्याय क्रमांक 2 भारत ओमान, पर्याय क्रमांक 3 भारत UAE आणि पर्याय क्रमांक 4 भारत कुवेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत UAE. तर भारत UAE यांतील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2 हा आता नुकताच पार पडत आहे. याचा दिनांक आहे 18 ते 30 डिसेंबर 2025. याची ही दुसरीच आवृत्ती आहे. याचं ठिकाण आहे अबुधाबी UAE या ठिकाणी. भारतीय दलातील 45 जवान यामध्ये सहभागी झालेले आहेत. याचा उद्देश आहे शहरी युद्धामध्ये इंटरऑपरेबिलिटी वाढवणे, ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्स तंत्रज्ञान यामध्ये सराव करणे. पहिली आवृत्ती 2024 मध्ये राजस्थान या ठिकाणी झालेली होती. याचे महत्त्व काय आहे तर भारत आणि UAE मध्ये संरक्षण सहकार्य मजबूत करणे. तर लक्षात घ्या, नवीन असा पद्धतीचा हा सराव आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो की एक्झरसाइज डेझर्ट सायक्लोन 2 हा कोणत्या देशांसोबतचा सराव आहे? तर लक्षात घ्या, भारत आणि UAE. पुढचा प्रश्न, आर श्रीधर यांची नियुक्ती कोणत्या संघासाठी झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. आर श्रीधर यांची प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर श्रीधर यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे पूर्ण नाव आहे रामकृष्णन श्रीधर. ते हैदराबाद, तेलंगणा येथील आहेत. त्यांचा कार्यकाळ हा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026च्या समाप्तीपर्यंत असणार आहे, जो मार्च 2026चा आहे. ते BCCIच्या लेव्हल 3 प्रमाणित प्रशिक्षक आहेत. 2014 ते 2021 या कालामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. अफगाणिस्तान संघाचे ते सल्लागार प्रशिक्षक देखील होते. तर लक्षात घ्या, आर श्रीधर यांची प्रशिक्षकपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, होम बाउंड चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आनंद गांधी, पर्याय क्रमांक 2 नीरज घायवान, पर्याय क्रमांक 3 झोया अख्तर आणि पर्याय क्रमांक 4 शुजित सरकार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.